आई, आज काय बनवतेस? बुर्जी बनवते. अंडा बुर्जी? अंड्याची बुर्जी नाही रे, या ताज्या बोंबलांची बुर्जी बनवते. मग मजा आहे माझी. बोंबलाची बुर्जी बनवण्यासाठी मी इथे 5 ते 6 बोंबील घेतलेले आहेत. ते पहिले आपण साफ करून घेऊया. इकडे आपण मोठ्या आकाराची बोंबील घेतलेले आहे, त्यामुळे त्यावर खवलं असतात, तर ती सुरुवातीला आपण काढून घेऊया. त्यानंतर त्याचे कल्ले काढून घेऊया. हे कल्ले हाताने सुद्धा निघतात. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, मी इकडे हातानेच काढत आहे. तुम्ही हे अलगद खेचले ना तर ते आपोआपच निघतात. बोंबील साफ करण्याची पद्धत खरंच खूप सोपी आहे, पण जेव्हा आपण त्याचा मधला काटा काढतो ते सहजासहजी सगळ्यांना जमत नाही. सर्व कल्ले काढून झालेले आहेत. आता आपण त्याच्या पोटाकडची घाण काढून घेऊया आणि डोकंसुद्धा कापून घेऊया. आता आपण बोंबलाच्या आतला काटा काढणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही काट्याच्या वरती सुरीने असं हलवारपणे कापून घ्या आणि हे कापताना सुरी धारदारच वापरा. आता बोंबीलला सरळ करून घ्या आणि काट्याच्या खालच्या बाजूने चाकूने हळुवारपणे कापून घ्या. तुम्ही इकडे बघू शकता, हा बोंबलाच्या आतला काटा हळुवारपणे निघाला सुद्धा आहे. इकडे आपले सर्व बोंबील साफ करून झालेले आहेत. आता आपण ते 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेले बोंबील पाण्यातून काढून घेऊया आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेऊया. आपण इकडे हाताच्या मदतीने दाबून घेऊया, जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल. यानंतर आपण बोंबील बारीक कापून घेऊया. सुरीच्या मदतीने आपण ह्याचे 4 भाग करून घेऊया. नंतर त्याचे लहान लहान तुकडे करून घेऊया, म्हणजेच याचा आपल्याला किमा करायला सोपा जाईल. तुमच्याजवळ जर मोठी सुरी असेल किंवा कोयता असेल, त्याने सुद्धा हा खिमा छान बनतो. एकीकडे आपली कढईसुद्धा गरम झालेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. 1 बारीक चिरलेली मिरची आणि 5 ते 6 बारीक चिरलेले लसूण घालूया. आता याला आपण छान असं परतवून घेऊया. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया. तो सुद्धा नरम होईपर्यंत परतवून घेऊया. कांदा इकडे नरम पडलेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्यावर 2 ते 3 मिनिटे झाकण देऊया. तुम्ही इकडे बघू शकता, टोमॅटो मस्त असा नरम पडलेला आहे. आता यात आपण मसाले घालूया. 1/2 चमचा हळद आणि 1.5 चमचा घरगुती मसाला घालूया. त्याचबरोबर 2 ते 3 पाकळ्या कोकमच्या घालूया. आता हे सर्व मसाले मस्त असे परतवून घेऊया. इकडे तेल मस्त असं वर आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये बोंबीलचा खिमा घालूया. या मसाल्यांमध्ये बोंबीलच्या खिम्याला परतवून घेऊया. हा खिमा ना लहान मुलं खूपच आवडीने खातात, कारण त्यामध्ये अजिबात काटे नसतात आणि खायला सुद्धा भारी लागतो. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा आपण परतवून घेऊया. यानंतर झाकण देऊन 2 ते 3 मिनिटे वाफेवर शिजवून देऊया. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, जेणेकरून त्याचा सुगंध अजून छान येईल. इकडे आपला बोंबील खिमा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता का मस्त दिसतोय ना. बोंबील खिमा तर तयार झालेलाच आहे. त्याच्यासोबत पाव तर हवेच. मग पावाला मस्त असा बटर लावून घेऊया आणि दोन्ही बाजूने असा कुरकुरीत करून घेऊया. तुम्ही ही बोंबील बुर्जी तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. दोन्ही बाजूने बटर लावून झालेलं आहे आणि इकडे आपला पावसुद्धा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. आता वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया, म्हणजेच आपलं बटर लावलेलं पाव तयार होणार. आता तयार केलेली बुर्जी आपण ताटामध्ये काढून घेऊया. बघताच क्षणी खावीशी वाटते. जर तुम्हाला बोंबील कापायला जमत नसतील ना, तर तुम्ही हे बोंबील केळीच्या पानात वाफवून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे काटा अलगद निघेल. तर इकडे आपली मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत बोंबील बुर्जी तयार झालेली आहे. त्यावर मस्त असं 1 लिंबू पिळून घेऊया आणि पावासोबत खायला सुरुवात करूया. तर माझ्या मुलाला तर ही बुर्जी खूपच आवडली. तुम्हाला पण आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.